नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना सगळ्यात मोठी खुशखबर आहे। सर्व रेशन कार्ड ज्यांच्याकडे कुठलेही रेशन कार्ड असू द्या मित्रांनो, पांढरा असू द्या, पिवळा असू द्या, केशरी असू द्या, सगळ्यांना दवाखाना अगदी मोफत होणार आहे। 10 लाख पर्यंतचा विमा याच्यामध्ये येणार आहे। सगळेच हे पात्र असणार आहेत। याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण ही माहिती अगदी पुराव्यासहित पाहणार आहोत। हे बघा, हा व्हिडिओ तुम्ही बघणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या घरात कोणी जर आजारी असेल तर त्यांच्यासाठी हा योजना खूप महत्त्वाची असेल, किंवा भविष्यातही कोणी असं न हो परंतु जर झालं तर तुम्हाला या योजनेचा फायदा कसा होणार आहे, फक्त रेशन कार्डवरून तुम्हाला कसं दवाखान्यामध्ये मोफत इलाज मिळणार आहे, मोफत दवाखाना कसा होणार आहे, या सगळ्यांची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर ते पण पुराव्याचे आहेत। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक आणि शेअर करून घ्या। हे बघा मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आपल्या राज्यात लागू झाली होती। 2012 पासून लागू झाली होती। राज्यात केवळ गरीब आणि गरजू नागरिकांसाठी ही आली होती। पहिलं जे होतं हे गरीब आणि नागरिकांसाठी होतं, त्याच्यामध्ये काही पात्रता होत्या, परंतु आता ही सर्व कुटुंबासाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यापूर्वी या योजनेचा लाभ अंत्योदय म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन धारकांना होता, परंतु आता केशरी आणि पिवळे रेशन धारकांचा असा काही भेदभाव आता सरकारने काढून टाकलेला आहे। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे राज्य सरकारची योजना कुठली, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही PM जय योजना ही केंद्र सरकारची, त्याच्यामध्ये पण 5 लाख रुपये आहेत आणि याच्यामध्ये पण 5 लाख रुपये आहेत। तर दोन्ही मिळून आपल्याला 10 लाख रुपयापर्यंतचा विमा आता मिळणार आहे। आता तो बघा, पुढची सगळ्यात महत्त्वाची बातमी काय आहे। राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका धारकांनाही मिळणार मोफत उपचार। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, आपल्या सगळ्या मित्रांना हे शेअर करा, कारण सगळेच आता पात्र आहेत, पिवळा असो, पांढरा असो, केशरी असो। राज्य सरकारने जन आरोग्य योजनेअंतर्गत मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाअंतर्गत आता पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका धारकांना ही योजनेचा लाभ हा मिळणार आहे। आता ह्या योजनेपासून मित्रांनो कोणीही वंचित राहणार नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो। रुग्णांच्या आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1,50,000 रुपयावर होती मित्रांनो, पहिली जी महात्मा फुले योजना होती, परंतु आता त्याच्यावरून ती 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे। 5 लाख रुपये ही प्रति कुटुंब करण्यात आलेली आहे, आणि कुटुंबाची व्याख्या ही रेशन कार्डवरून ठरते मित्रांनो। त्यामुळं रेशन कार्ड संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बातमी मी तुम्हाला आता मी पुढे सांगणारच आहे, ते पण तुम्ही नीट व्हिडिओ पूर्ण बघा। राज्यातील 1,900 रुग्णालयामार्फत 1,356 प्रकारचे छोटे मोठे उपचार या विमा अंतर्गत केले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या, 900 रुग्णालयात ही तुमचे 1,900 म्हणजे 1900 दवाखान्यामध्ये ही योजना चालणार आहे, आणि छोटे मोठे उपचार जे काही असतील तुमचे उपचार हे या योजनेअंतर्गत केले जाणार आहेत। पुढं बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, 2 योजना आहेत आपल्याकडे, महात्मा फुले योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। आता सदृढ आरोग्य हा प्रत्येकाचाच अधिकार आहे मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे। ह्याच्यामध्ये काही गरीब श्रीमंत असं काही नाही। हीच बाब लक्षात घेऊन जनतेचा आरोग्यविषयक खर्च कमी व्हावा यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। त्यामध्ये महाराष्ट्रातील महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एक आहे, आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजना ह्याच्यासाठी केलेल्या आहेत मित्रांनो। ही केंद्र सरकारची आणि ही महाराष्ट्र शासनाची आहे। या 2 योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार दिले जातात। लक्षात घ्या, या दोन्ही योजनेच्या मार्फत 5-5 लाख रुपये हे प्रति योजनेचं एक लाभ आहे। तर दोन्ही मिळून आपण 10 लाख हे म्हणू शकतो। याच योजनेची व्याप्ती आता वाढवण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। आणखी एक मोठा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलेला आहे मित्रांनो। याच्यामध्ये कारण काय होणार आहे, कुठलाही व्यक्ती ह्या योजनेपासून वंचित राहू नये, एवढंच याच्या मागचं धोरण आहे। लक्षात घ्या, सरकारने काय केलं आहे, पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत मित्रांनो। लक्षात घ्या, जर तुमचं आधार कार्ड रेशन कार्डशी संलग्न नसेल तर आजच जाऊन रेशन कार्ड आधार कार्डाशी संलग्न करा, नाही तर तुम्हाला या योजनेचा फायदा हा मिळणार नाही आहे। आता पुढं बघा, लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या सूचनेनंतर आता पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका असणाऱ्यांनाही जन आरोग्य योजनेचा लाभ हा मिळणार आहे। जन आरोग्य योजनेचा लाभ आता सगळ्याच रेशन धारकांना मिळणार आहे। हे सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट बाब आहे, लक्षात घ्या। आता पुढे बघा, शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची सूचना दिलेली आहे। आता तुम्हाला जोडायचे आहे
तुमची शिधापत्रिका त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डला जोडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला या योजनेचा पुरेपूर वापर करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने नुकताच एक आदेश जारी केलेला आहे. या आदेशानुसार शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करून घेण्याची कार्यवाही चालू करावी असा आदेश सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी तसेच उपनियंत्रक शिधावाटप मुंबईच्या विभागानं तशा सूचना दिलेल्या आहेत. शुभ्र म्हणजेच पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणं अत्यंत आवश्यक आहे. कळलं तुम्हाला काय आवश्यक आहे का? मी एवढं बोलून सांगतो तुम्हाला की हे करून घ्या, ते करून घ्या. ह्या योजनांसाठीच असतं मित्रांनो हे. आता लक्षात घ्या. पुढं महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची बाब राहिली आपल्याकडून कोणती? दोन्ही योजना एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे मित्रांनो. आता दोन्ही योजना कोणत्या? महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजना एकत्रित राबवणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 25 फेब्रुवारी 2019 सालच्या आदेशवानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याची सांगड घालून या दोन्ही राज्यांना एकत्रित राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढं बघा आता काय येते. 28 जुलै 2023 मध्ये आणखी एक आदेश जारी करून राज्य सरकारने पांढरा जे काही शिधापत्रिका आहे मित्रांनो यांना ही योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे असे जाहीर केले. याच आदेशाचा आता अंमलबजावणी केली जात आहे. तो आदेश काढला होता पण त्याची अंमलबजावणी आत्तापर्यंत केली गेलेली नव्हती, परंतु त्याची अंमलबजावणी आत्ता केली जाणार आहे. त्यासाठी तुमचं आधार कार्डाशी रेशन कार्ड जोडलं गेलेलं असलेलं त्याची प्रक्रिया चालू करण्याचा सुद्धा आदेश दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की कसं करायचं? काही नाही मित्रांनो, तुम्हाला रेशन दुकानात जायचं आहे. तुमच्या रेशन दुकानात गेल्यानंतर तुम्हाला त्यांना सांगायचं की आमचं आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड आम्हाला रेशनचं आणि आधार कार्डचं संलग्न करायचं आहे, जोडायचं आहे. ते तुम्हाला करून देतील, त्यामध्ये काही शंका नाही. आता या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला काही तुमच्या शंका असतील त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. कारण काय होतं, तुमच्या शंका विचारल्या, तुम्हाला याच्यामध्ये काही नाही कळलं हे तुम्ही जर सांगितलं तर मी त्याच्यावरती परत एक विश्लेषण म्हणून एक व्हिडिओ बनवून टाकू शकतो. कारण काय होतं, तुम्हाला या योजनेचा लाभ व्हावा याच मागचं एकमेव उद्दिष्ट असतं. तर आपण ही योजना हा जो व्हिडिओ आहे हा आपण पूर्ण पुराव्यासहित पाहत असतो मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपला व्हिडिओ व्हायरल तर होतो, परंतु आपल्या सबस्क्रायबर कमी असल्यामुळं आपल्याला थोडासा याच्यामध्ये हे होतं. तर आपल्याला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील किंवा कुठलाही प्रश्न असेल तुम्ही इथं मांडू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.